Hello students, today we are going to start our fourth lesson of geometry, that is geometric constructions. आपण आज आपल्या चौथ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत भूमितीच्या, ज्याचं नाव आहे भौमितिक रचना. ओके, आता यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायंगल्स आणि सर्कलला टँजंट्स असे ड्रॉ करणार आहोत. त्यापैकी काही पार्ट तुम्ही मागच्या स्टँडर्डमध्ये शिकलेले आहात. त्याच्या आधी आपण घेणार आहोत बेसिक आणि नंतर स्टार्ट करणार आहोत practice sets. Okay, so let's start now. So first we are going to draw a perpendicular bisector of a segment. दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. आता सर्वप्रथम स्टुडंट्स मी इकडे एक सेगमेंट काढलेला आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. AB दिलेला आहे 7 सेंटीमीटर लांबीचा आणि मला याचा आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे, म्हणजेच लंब दुभाजक. सो मी काय करणार आहे, आपलं राउंडर म्हणजे कंपास ज्याला आपण बोलतो, जॉमेट्री बॉक्स मध्ये कंपास सगळ्यांना माहिती आहे, याला बोलतात कंपास. या कंपास मध्ये या लाईन सेगमेंट AB च्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घेणार आहे, निम्म्यापेक्षा जास्त अंदाजे. बघा, सो स्टुडंट्स मी इकडे AB च्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घेत आहे अशा पद्धतीने. ओके, अँड आय एम गोइंग टू मार्क 2 आर्क्स, वन अबव द सेगमेंट अँड वन बिलो द सेगमेंट, अँड अनदर 2 आर्क्स फ्रॉम दिस पॉइंट A. डिस्टन्स सेम पाहिजे, सो हे अशा पद्धतीने 2 आर्क्स मी बनवणार आहे आणखी. ओके, या प्रकारे आपल्याला 2 पॉइंट्स मिळाले, तसं समजूया, पॉइंट P अँड पॉइंट Q. Now we have to join this point P and Q, means we have to draw a line from these 2 points of intersection of these 2 arcs. ये दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदतायत त्यामधून जाणारी एक लंब रेषा आपण काढणार आहोत. तर ती अशा प्रकारे असणार आहे बघा. तर अशा प्रकारे आपण एक लाईन काढली बघा, लाईन L. इकडे मी एक परपेंडिक्युलरचं मार्किंग करणार आहे, त्या पॉइंटला नाव देणार आहे पॉइंट M. आणि AB याचा तर परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, म्हणजेच AM आणि BM कसे असणार आहेत, सारखे. सो अशा पद्धती आपण कोणत्याही रेषाखंडाचा लंब दुभाजक काढू शकतो. ओके, दिस इज कॉल्ड एज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस सेगमेंट. नाउ नेक्स्ट इज टू ड्रॉ अन अँगल बायसेक्टर ऑफ अन अँगल. कोनाचा कोन दुभाजक काढणे. तर लगेचच बघूया आपण कोन दुभाजक. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट अँगल बायसेक्टर. हियर आय हॅव ड्रॉन अन अँगल ABC हॅव्हिंग मेजर 60 डिग्री. नाउ आय एम गोइंग टू यूज दिस राउंडर. मी या राउंडरचा आता यूज करणार आहे. सफिशियंट डिस्टन्स घेणार आहे पॉइंट B पासून. या अशा प्रकारे, आणि त्या डिस्टन्स घेऊन दोन्हीही रेज म्हणजे या आर्कच्या ज्या अँगलच्या ज्या दोन्ही आर्म्स भुजा आहेत त्या भुजांवर 2 आर्क बनवले आहेत. सेम डिस्टन्स ठेवून त्या 2 पॉइंट्स वरनं अँगलच्या अंतर्भागात म्हणजे इंटेरियर पार्ट मध्ये आणखी 2 आर्क एकमेकांना इंटरसेक्ट करतील अशा पद्धतीने काढलेत. आणि एक रे किरण मी आता काढणार आहे पॉइंट B मधून. तर आपल्याला दिसणारी फिगर ही अशा प्रकारे असणार आहे. हे 2 कोनाचे एकरूप 2 कोनात भाग झालेत, म्हणजे कोन ABD आणि कोन DBC हे या कोन ABC चे 2 एकरूप कोन तयार झालेत BD या किरणामुळे, बरोबर. म्हणून BD हा काय झाला, त्याचा कोन दुभाजक. Ray BD is called as angle bisector of this angle. Clear students? Now we are going to start our 4.1. In practice set 4.1 we are going to construct triangles. So let's start 4.1 now. Now in first question what we have given, triangle ABC is similar to triangle LMN. In triangle ABC, AB is 5.5 centimeter,
BC is 6 centimeter, CA is 4.5 centimeter, and we have to construct both the triangles ABC and LMN such that one information is provided to us that BC upon MN is equals to 5 upon 4. Now students, in chapter similarity, we have studied that all the corresponding sides of two similar triangles are in proportion and all the corresponding angles of similar triangles are congruent. So we will use that property here. Okay. Now what we have given? We have given that triangle ABC is similar to triangle LMN. Now if two triangles are similar, then its corresponding sides are in proportion. So I will write here AB upon LM, BC upon MN and AC upon LN. Give this reason as corresponding sides of similar triangles. Okay students, now we have to use this ratio. So I will write AB as 5.5, LM as it is, BC upon MN, that is 5 upon 4. Now students, we have all the measurements of triangle ABC, but we don't have measurements of triangle LMN. So for finding that, we are going to use this ratio. Now do cross multiplication. 5.5 into 4 upon 5 is equals to LM. Now LM is equals to 5.5 into 4 upon 5. इकडे सगळ्यांना डिव्हिजन करता येते. सो 5 1 जार 5 1 जार 5 1 जार. LM काय मिळतो आपल्याला 1.1 into 4. ओके स्टुडंट्स, आता आपल्याला याचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. सो LM मिळतोय 4.4 सेंटीमीटर. मराठी मीडियमचे स्टुडंट्स थोडे आपले मेजरमेंट्स वगैरे इंग्लिश मधले तुम्ही समजून घ्यायचे त्या ठिकाणी. ओके, नेक्स्ट रेशो आहे बघा आपल्याला पाहिजे तो AC अपॉन LN. हा तिसरा वाला रेशो. सो मी इकडे घेणार आहे AC अपॉन LN इज इक्वल टू BC अपॉन MN. ओके, आता AC ची आपल्याकडे किंमत आहे 4.5. LN आपल्याकडे नाही. BC अपॉन MN रेशो दिलेलाच आहे 5 अपॉन 4. क्रॉस मल्टिप्लाय करा. 4.5 इंटू 4 अपॉन 5 इज इक्वल्स टू LN. 5 याला भाग जातोय. सो 5 एके 5, 5 9 45. सो LN इज इक्वल टू 0.9 इंटू 4. LN मिळतो 3.6 सेंटीमीटर. क्लिअर. सो आपल्याला मिळालंय LM LN, पण आपल्याकडे आणखी LMN या त्रिकोणातल्या MN ची व्हॅल्यू नाहीये. सो यापैकी कोणताही एक रेशो आपण यूज करणार आहोत MN काढण्यासाठी, कारण की BC अपॉन MN हा रेशो आहे, त्यांची मापं नाहीये. सो इकडे आपण घेणार आहे थर्ड पार्ट. दिस इज फर्स्ट पार्ट, दिस इज सेकंड पार्ट. AB अपॉन LM इक्वल्स टू BC अपॉन MN. ओके, AB आपल्याकडे आहे 5.5, LM आत्ताच आपल्याला इकडे मिळालाय 4.4, BC आपल्याला दिलेलाच आहे 6, MN माहित नाही. ओके, नाउ डू अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन. MN इक्वल टू 4.4 इंटू 6 अपॉन 5.5. सगळ्यांना 11चा पाडा येतो. 11 चोक 44, 0.4, 11 5 55, 0.5. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं, दोघांचा गुणाकार. सो MN इज इक्वल्स टू 0.4 इंटू 6 अपॉन 0.5. पॉइंट नंतर एक डिजिट न्यूमरेटर मध्ये आहे, एक डिजिट डिनॉमिनेटर मध्ये आहे. सो वी कॅन कॅन्सल दीज पॉइंट्स दॅट आर 4 इंटू 6 अपॉन 5. MN इज इक्वल्स टू 6 4 जार 24 अपॉन 5. भाग दिल्यानंतर आपल्याला मिळतंय 4.5 सेंटीमीटर. ओके स्टुडंट्स, सो MN आपल्याला मिळाला 4.5 सेंटीमीटर. नाउ वी हॅव टू construct these two triangles by using all these measurements. So first we are going to draw a rough figure for this construction. So you have to draw a rough figure consisting of these measurements. आपल्याला अशी कच्ची आकृती काढायची
की ज्यामध्ये ही सर्व दिलेली माप आपल्याला दाखवायची. ओके, तर लगेच आपण करूया कन्स्ट्रक्शन. नाउ यू कॅन सी रफ फिगर्स फॉर द क्वेश्चन नंबर 1. तुम्हाला 2 रफ फिगर आता दिसतात. अशाच पद्धतीने तुम्ही 2 रफ फिगर काढायच्यात. त्यानंतर आपण काढणार आहोत फेअर फिगर. आता फेअर फिगर काढण्यासाठी सर्वात पहिले या दोन्हीही ट्रायंगल्सचे बेसेस आपल्याला ड्रॉ करायचे. ओके, सो सगळ्यात पहिले आपण 2 सेगमेंट्स ड्रॉ करू, BC आणि MN, ज्यांची लेंथ असेल 6 सेंटीमीटर आणि 4.8 सेंटीमीटर. 2 बेसिस तुम्हाला दिसतात. आता आपल्याला काढायचं आता AB दिलेला आहे 5.5 सेंटीमीटर. सो मी आता राउंडर मध्ये 5.5 सेंटीमीटर अॅक्युरेट डिस्टन्स घेणार आहे आणि पॉइंट B पासून एक वरच्या साईडला आर्क बनवणार आहे. ओके, नेक्स्ट वी हॅव टू ड्रॉ दिस AC. So for drawing AC we have to take 4.5 centimeter distance in a rounder, put it on point C and make an arc. C पासून एक आपण आर्क बनवलाय. इकडे जो पॉइंट मिळाला त्याला नाव द्यायचं A. तुम्हाला जॉईन करायचे पॉइंट्स A, B आणि C. ओके, अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल ABC मिळालेला आहे. आता आपण सिमिलरली LMN हा ट्रायंगल काढणार आहोत. LMN साठी बेस आपला रेडी आहे. L पॉइंट मिळवण्यासाठी M पासून डिस्टन्स घ्यायचे 4.4 सेंटीमीटर अॅक्युरेट. सो आय हॅव टेकन दिस डिस्टन्स, पुट इट ऑन पॉइंट M अँड मेक अन आर्क. नेक्स्ट N पासून L चं अंतर आहे 3.6 सेंटीमीटर. सो 3.6 सेंटीमीटर अॅक्युरेट घेऊन N पासून एक आर्क बनवा. एक पॉइंट तुम्हाला वरच्या बाजूला दिसतो त्याला नाव द्या L. नेक्स्ट जॉईन ऑल दीज 3 पॉइंट्स L, M and N. So we got another triangle LMN. Now students, you can see both of these triangles. रफ फिगर तुम्हाला दिसते, खाली फेअर फिगर्स दिसतात. अशा प्रकारे आपण पहिलं कन्स्ट्रक्शन काढलेलं आहे. ओके, आता आपण क्वेश्चन 2 मध्ये थोडा वेगळ्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन करणार आहोत. लगेच स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर 2. In question number 2 we have given triangle PQR is similar to triangle LTR. In triangle PQR, we have given PQ is 4.2 centimeter, QR is 5.4 centimeter, PR is 4.8 centimeter, and we have to construct triangle PQR and triangle LTR such that PQ upon LT is equals to 3/4. 2 त्रिकोण आपल्याला दिलेले समरूप, परंतु त्रिकोण PQR मधील माप आहेत. PQ 4.2 सेंटीमीटर, QR 5.4 सेंटीमीटर, PR 4.8 सेंटीमीटर. आणि आपल्याला सांगितलं त्यांनी PQR आणि LTR हे दोन्हीही त्रिकोण असे काढा की PQ छेद LT बरोबर 3/4. आता स्टुडंट्स यामध्ये PQR आणि LTR म्हणजे हा R जो व्हर्टेक्स आहे तो दोन्हीही ट्रायंगल साठी कसा आहे, कॉमन. सो मिळणारा ट्रायंगल आपल्याला अशा एका पद्धतीमध्ये मिळेल. बरोबर, एक त्रिकोण असणार आहे छोटा आणि एक त्रिकोण असणार आहे मोठा. पण त्यापैकी PQ अपॉन LT 3/4 म्हटले. याचा अर्थ LTR हा ट्रायंगल कसा असणार आहे, मोठा. सो मी इकडे LTR या प्रकारे नाव देते आणि इकडे देते PQR. ओके, म्हणजे आपल्याला मिळणारी जी आकृती ती अशा प्रकारे दिसेल आणि ही आहे त्यासाठीची रफ फिगर म्हणजेच कच्ची आकृती. ओके, आता यामध्ये सगळ्यात पहिले आपण माप दाखवूया. PQ दिलेला आहे 4.2 सेंटीमीटर, QR दिलेला आहे 5.4 सेंटीमीटर आणि PR दिलेला आहे 4.8 सेंटीमीटर. क्लिअर? याचाच अर्थ आपल्याकडे त्रिकोण PQR या त्रिकोणाची तिन्ही माप आता अवेलेबल आहेत. मग आता सर्वात पहिले आपण कोणता त्रिकोण काढून घेऊया, त्रिकोण PQR. त्यासाठी सर्वप्रथम काढायला लागणार आहे हा 5.4 सेंटीमीटरचा बेस. तर लगेचच आपण काढून घेऊ 5.4 सेंटीमीटरचा बेस QR. या ठिकाणी मी बेस काढून घेतला बघा, RQ 5.4 सेंटीमीटर मापाचा. यानंतर आपल्याला काय काढायला लागणार आहे, पॉइंट P मिळवण्यासाठी 4.8 सेंटीमीटर अंतर
पॉइंट आर पासून. सो मी इकडे राऊंडर मध्ये आता घेते 4.8 सेंटीमीटर अंतर. आर पासून इकडे काढलाय मी 4.8. त्यानंतर क्यू पासून पाहिजे आपल्याला 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स. आणि तीनही पॉइंट्स आपल्याला जॉईन करायचे. ट्रायंगल मिळाला आपल्याला पी क्यू आर. आता या ठिकाणी आपल्याला एल आणि टी हे दोन बिंदू मिळवण्यासाठी या आरपी ला प्रोड्यूस करून घ्यायचे आणि या क्यू आर ला देखील प्रोड्यूस करून घ्यायचे. आता मिळणारे तुम्हाला पॉइंट टी या ठिकाणी कुठेतरी आणि पॉइंट एल या ठिकाणी कुठेतरी. ओके. त्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूने म्हणजे आरक्यूच्या विरुद्ध बाजूने एक कोन काढायचा आहे अंदाजे 40, 45, 50 अंश मापाचा. या ठिकाणी मी एक कोन काढते अंदाजे. जनरली खूप मोठा कोन काढू नका कारण मग तो आपल्याला पुढे रे काढायला प्रॉब्लेम होऊन जातो. रेशो तुम्हाला दिला 3/4. ओके. तर आपल्याला जो मोठा रेशो आहे तेवढे पार्ट या रेचे करायचे. समजा या रेला आपण नाव देऊया आरडी. क्लिअर. आता मोठा पार्ट काय दिला त्यांनी 3/4. सो मी राऊंडर मध्ये सफिशियंट डिस्टन्स घेऊन 4 इक्वल डिस्टन्सचे आर्क या रेवर बनवणार आहे. या प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपण स्टँडर्ड 8 मध्ये केलं होतं. याला नाव द्या R1, R2, R3, R4. ओके. आता यानंतर आपल्याला PQ/LT दिलाय 3/4. याचाच अर्थ PQ हा तिसऱ्या पार्टवर आहे म्हणून R3 आणि Q हे दोन पॉइंट्स मी आता जॉईन करणार आहे. ओके. आणि आपल्याला यालाच पॅरलल लाईन या R4 पासून ड्रॉ करायची. आता हे सगळं स्किल तुमचं इकडे आहे की R3 पासून Q पर्यंतच्या पॅरलल लाईनला आपल्याला ड्रॉ करायला सफिशियंट डिस्टन्स घ्यायचंय. टेक सफिशियंट डिस्टन्स इन युअर राउंडर and make an arc like this. Next, take this similar distance from R4 and make another arc like this. Clear? Now we have to take this distance. हे डिस्टन्स घ्यायचंय, कट करायचं आर्क आणि सेम या पॉइंट पासून इकडे कट करायचं. कुठून म्हटलं मी? हा आर्क जिकडे या रेला इंटरसेक्ट करतो त्या पॉइंट पासून, R3 पासून नाही. त्यानंतर R4 आणि हा जो पॉइंट दिसतोय या दोघांमधनं जाणारी एक लाईन मी ड्रॉ करणार आहे आणि ती लाईन आरक्यू ला जिकडे छेदणार आहे त्याला मी नाव देणार आहे पॉइंट टी. याचा अर्थ तुम्हाला LTR या त्रिकोणाचा पॉइंट टी मिळालाय. बरोबर. आता आपल्याला काय हवंय? या PQ ला पॅरलल लाईन काढायची या बाजूला. ती सिमिलर पद्धतीनेच काढायची. सफिशियंट डिस्टन्स घेऊन अशा प्रकारे आर्क, सेम आर्क या टी या पॉइंट पासून या दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स घ्या, त्या आर्कला कट करा. सेम डिस्टन्स या पॉइंट पासून, मी कुठलं म्हणते, हा आर्क जिकडे इंटरसेक्ट करतो त्या पॉइंट पासून इकडे इंटरसेक्ट केलाय आणि टी आणि हा पॉइंट म्हणजे हे दोन आर्क्स जिथे इंटरसेक्ट करतायत त्यापासून एक लाईन काढली. हा मिळाला मला पॉइंट एल. अशा प्रकारे आपल्याला इकडे कोणते दोन त्रिकोण मिळाले? LTR आणि PQR. आता यामध्ये काय बाकी राहिलंय तर माप द्या. PR 4.8 सेंटीमीटर आणि PQ 4.2 सेंटीमीटर. क्लिअर. अशा प्रकारे आपण काढलाय हे दोन त्रिकोण, त्रिकोण PQR व त्रिकोण LTR. ओके. सगळे स्किल्स तुमची या दोन पॅरलल लाईन काढण्यामध्ये असणार. होप तुम्हाला समजलं असेल. या प्रकारचे कन्स्ट्रक्शन्स करून बघा आणखी. यानंतर आपण घेतोय क्वेश्चन नंबर 3. नाउ इन क्वेश्चन नंबर 3 व्हॉट वी हॅव गिवन ट्रायंगल RST सिमिलर टू ट्रायंगल XYZ. In triangle RST we have given RS 4.5 centimeter, angle RST 40 degree
ST 5.7 centimeter, and we have to construct both of these triangles such that RX upon XY is equal to 3 upon 5. आता या ठिकाणी बघा दोन्हीही ट्रायंगल्स मध्ये वेगवेगळे व्हर्टायसेस आहे. याचा अर्थ दोन्ही ट्रायंगल्स कसे असणार आहे, वेगवेगळे. सो याची रफ फिगर कशी असेल ती बघा. या अशा पद्धतीची याची रफ फिगर असणार आहे, ज्यामध्ये मी ट्रायंगल RST जरा छोटा काढलाय कारण RS अपॉन XY 3 अपॉन 5 दिलाय रेशो. ओके, तर याच पद्धतीचे दोन त्रिकोण आता आपल्याला काढायचे. सगळ्यात पहिले तुम्ही काढणार आहात बेस, त्यानंतर 40 डिग्रीचा अँगल आणि त्यावरती 4.5 सेंटीमीटरचं मार्किंग. तर स्टेप्स बघा कशा असतील त्याच्या. सगळ्यात पहिले मी काढते ST आणि YZ अनुक्रमे 5.7 सेमी आणि 9.5 सेंटीमीटरचे. लुक ॲट हियर, I have drawn both the bases and 40 degree angle for each of the triangle. I have shown directly the remaining measurements of the sides of these triangles. You have to find that measurements by using the properties of similarity. Okay students, जे तुमच्याकडे measurements नाहीये ते तुम्ही रेशो च्या प्रॉपर्टीज यूज करून फाइंड आउट करायचे. मी तुम्हाला ते इकडे डिरेक्टली दाखवलेले आहेत. नाउ व्हॉट I want in triangle RST point R. So for finding point R, I will take 4.5 centimeter distance in my rounder and put it on point S. So I am going to take 4.5 centimeter distance. Make an arc on this ray. We will get point R over here. Okay. So mark it as point R. Join point R and T. We got triangle RST here. For getting this point X on this ray, we have to take 7.5 centimeter in your rounder. Put it on point Y and make an arc like this. Okay. You will get point X over here and join these 2 points, point X and point Z. You got both of these triangles, triangle RST and triangle XYZ, and both are similar. Clear students? याचे जे उरलेले मेजरमेंट्स आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. एवढं लक्षात घ्या, मी इकडे तुम्हाला डायरेक्टली मेजर्स घेऊन दाखवले. ओके, आणि या असतील तुमच्या रफ फिगर and these are fair figures. Okay, now we are going to take our last question of this practice set, example number 4. Now in question number 4 we have given triangle AMT is similar to triangle AHE. In triangle AMT, AM is 6.3 centimeter, angle TAM is 50 degree, AT is 5.6 centimeter. We have given a ratio AM upon AH is equal to 7 upon 5. We have to construct triangle AHE. Now I have drawn a rough figure already by showing the measurements. मी जे मेजरमेंट्स दिले त्यानुसार रफ फिगर ड्रॉ करून ठेवली आहे, ज्याच्यामध्ये AM is equal to 7 parts दिले आणि AH is equal to 5 parts. So I have shown triangle TAM as bigger triangle and triangle AHE as smaller triangle. Now we are going to construct this triangle. So first of all, we will draw a base of length 6.3 centimeter. Okay. So draw AM having length 6.3 centimeter. AM having length 6.3 centimeter. Now students, we have to draw an angle of 50 degree measurement. So I am going to draw angle TAM. प्रोट्रॅक्टर यूज करायचं आपल्याला. 50 डिग्रीचा एक अँगल मी ड्रॉ करते. क्लियर? बट नाउ वी वॉन्ट पॉइंट T ऑन दिस रे. सो फॉर गेटिंग दैट पॉइंट T, वी हैव टू टेक 5.6 सेंटीमीटर डिस्टेंस. ओके, सो आई एम टेकिंग 5.6 सेंटीमीटर डिस्टेंस in a rounder. Put it on point A and make an arc.
Clear? Now we got point T over here. You have to join points T and point M. This is 5.6 centimeter. Now you want this point H and point E on these sides respectively. Okay. So you have to make an angle of sufficient measure to opposite of this segment AM. So I have drawn an angle like this. Now we have ratio AM upon AH is equal to 7 upon 5. So take sufficient distance in your rounder and mark 7 arcs on this ray AD. 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. I am producing this ray label them as A1, A2, A3, A4, A5, A6 and A7. Now students, we have to join this A7 to AM. You can join with a straight line or with dotted line. Okay. Next, we have given AM upon AH is equals to 7 upon 5. So you have to draw a line parallel to this line A7M by A5 and any point here. So you have to draw a parallel line. Again, you have to take sufficient distance in your rounder. Make an arc. Put it on A7. Clear? Make an arc like this. Similar distance. Make an arc from A5. Okay? Now take this distance between 2 points of intersection and mark an arc on this arc. Clear? Now you have to join this A5 and this point of intersection of arcs. So you got point H over here. Clear? Next you have to find point E on this ray. So again you have to take sufficient distance in your rounder. Mark this arc from point H. Mark same measure of arc. Next you have to take this distance between point of intersection of arc and cut this arc like this. Now you are going to draw a line passing through this point of intersection of arcs and H. So we got another point and label that point as point E. So students, you got triangle TAM or triangle AMT similar to triangle AHE like this. Clear students? So you are able to draw or able to construct the triangles whenever their measurements are given and the ratio of their corresponding sides is given by using properties of similarity. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकताय, दोन त्रिकोण समरूप दिलेले असतील, त्यांची माप दिलेली असतील किंवा संगत बाजूंचे गुणोत्तर दिले असेल तर त्यावरून अशा प्रकारे दोन्ही त्रिकोण काढू शकतात. ओके. तर अशा प्रकारे ते आपली 4.1 प्रॅक्टिस सेट. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक्सरसाइज 4.2. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक यू.